आज आपण स्टेप बाय स्टेप सहज कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने परफेक्ट मासवडी रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मासवडी बनवण्यासाठी साहित्य बघूया। 2 मध्यम साईजचे उभे चिरलेले कांदे घेतले, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, गरम मसाला आणि अर्धी वाटी तीळ घेतली आहे। आपण आता सर्व साहित्य बघितलं। गॅसवर आता पॅन ठेवला आहे। सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत। तीळ टाकायची, छान अशी खमंग होईपर्यंत तीळ भाजून घ्यायची। तीळ छान भाजले आहे, एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। त्याच पॅन मध्ये खोबरं टाकायचं। खोबरं ही छान लाल होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे। खोबरं हे आपलं छान भाजलं आहे। गोल्डन कलर येईपर्यंत खोबरं छान भाजायचं। भाजलेलं खोबरं ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच पॅन मध्ये कांदा टाकूया। कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत छान भाजायचा आहे। थोडासा परतून घ्यायचा। त्यानंतर 1 चमचा तेल टाकायचं, लसूण ही टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करायचं आहे। छान असं हलवून घ्यायचं। कांदा आपल्याला जास्त लाल नाही होऊ द्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा छान मऊ पडतो। कांदा जास्त लाल किंवा काळा होऊ द्यायचा नाही, असा गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजायचा आहे। कांदा आपला छान भाजला, थंड होऊ द्यायचा आहे। तीळ आणि खोबरं ही थंड झालं। सर्वात आधी आपण भाजलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत। त्यानंतर तीळ आणि खोबरंही टाकायचं। आपल्याला हे सुकच काढायचं आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही। झाकण लावायचं आणि जाडसर असं बारीक वाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। त्यामध्ये आपण भाजलेला कांदाही टाकून घेऊया। सर्व कांदा मी त्यामध्ये टाकून घेतला। झाकण लावायचं आणि मिक्सरला ऑन ऑफ करत छान असं फिरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण जास्त बारीक नाही करायचं आहे, आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। त्यामध्ये आपण गरम मसाला टाकूया, धनिया पावडर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं। गरम मसाला टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं। पाणी न घालता याला ऑन ऑफ करत मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे एकसारखं ह्या पद्धतीने। बारीक केलेलं मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला आपला छान तयार झाला। मासवडी बनवण्यासाठी आपण आता पिठलं तयार करूया। गॅसवर आता कढई ठेवली, 1 चमचा तेल टाकलं आहे। मोहरी आणि जिरं टाकायचं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा, थोडीशी हळद टाकायची आणि 1 मिनिटभर छान अशी परतून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। ही कढई स्टीलची आहे, लगेचच करपतं, त्यामुळे थोडा गॅस बंद केला तरीही चालतो। छान परतला आहे। 1 वाटी मी इथे पाणी टाकत आहे, अजून अर्धी वाटी घेतली। चवीपुरतं मीठ घेतलं आणि छान ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आणि याला छान अशी उकळी आणायची आहे। पाण्याला छान उकळी आली। मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं, तेही टाकून घ्यायचं आहे। एका वाटीला आपण 1.5 वाटी पाणी वापरलं आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। हे पिठलं आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचं, त्यामुळे हे प्रमाण घ्यायचं आहे आणि छान एकसारखं हलवत गिठोळ्या मोडत पिठलं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे एकजीव होईपर्यंत। पीठ टाकल्यावर लगेचच छान असं हटून घ्यायचं आहे। तुम्ही हे लाटण्यानेही हटून घेऊ शकता। छान आपलं पिठलं मिक्स झालं आहे। 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं, वाफ काढून घ्यायची आहे।
2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा चेक करूया। पिठलं आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे। छान शिजलं आहे। मी इथे एक कॉटनचा कपडा घेतला, त्यावर पाणी टाकायचं आहे आणि हे पिठलं गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे। मी इथे कॉटनच्या कपड्यावर पिठलं टाकून घेत आहे। 2 चमचे इथे पिठलं घेतलं। हाताला असं थंड पाणी लावायचं आणि पटापट असं लाटून थापून घ्यायचं आहे। तुम्ही हे लाटण्यानेही करू शकता, तेल लावून। सुरुवातीला हाताने असं थापून घ्यायचं। ही प्रोसेस पटापट करायची। थंड झाल्यावर हे पिठलं आपल्याला थापल्या जात नाही। हाताला पाणी लावून छान असं थापून घ्यायचं आहे। एकसारखं बारीक थापायचं आहे। ही मासवडी असल्यामुळे आपल्याला हे बारीकच असं पतलंसं थापायचं आहे। मी इथे एक वाटी घेतली, वाटीने असं एकसारखं पसरून घेत आहे। थोडं तेल लावून किंवा पाणी लावून त्याला असं पसरून घ्यायचं वाटी। एकसारखं छान असं पिठलं आपलं थापून झालं। त्यावर खोबऱ्याचा किस टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आपण जे मासवडीसाठी मसाला तयार केला तोही छान टाकून घ्यायचा आहे। सर्व बाजूने टाकायचा। ही मासवडी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवली, म्हणजे करायलाही सोपी आहे। सर्व बाजूने मी ते मसाला टाकून घेतला। हा मसाला तुम्ही थापून घेतला त्यावर तरीही चालतो। मसाला मी इथे छान पसरून घेतला। आपल्याला हे आता रोल करून घ्यायचं आहे। आपण जो सुती कपडा घेतला होता त्यानेच असा गोल गोल करत रोल करायचा आहे आणि ही प्रोसेस फटाफट करायची, लगेचच करायचं, थंड होऊ द्यायचं नाही अजिबात। छान असं एकसारखं करत त्याला रोल करायचा आणि दोन्ही हाताने असं मधोमध आकार देऊन घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने मासवडी तयार झाली आहे। थंड होऊ द्यायची आहे। दुसरी ही मासवडी मी अशीच करून घेतली। ह्या पद्धतीने असे थापून घ्यायचं आहे त्यावर दोन्ही हाताने। दोन्हीही मासवड्या छान तयार झाल्या। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि खोबरं टाकायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावरच मासवड्या छान कापल्या जातात। थंड होईपर्यंत आपण आता रस्स्याची तयारी करूया। गॅसवर आता पॅन ठेवला आहे। एक मोठा साईजचा कांदा मी उभा चिरून घेतला, छान असा भाजून घ्यायचा आहे। तेल टाकायचं। गॅस मी आता मोठाच ठेवला आहे। मोठ्या गॅसवर मी इथे कांदा छान भाजून घेणार आहे। आलं आणि लसूण टाकून घ्यायचा आणि छान कांद्यामध्ये मिक्स करायचा आहे। आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे। मी इथे 1 ते 1.5 चमचा चणा डाळ घेतली आहे, तीही टाकून घ्यायची। थोडं तेल टाकायचं आणि डाळ आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर खोबऱ्याचा किस टाकायचा। मी इथे 4 ते 5 चमचे खोबऱ्याचा किस घेतला, तोही छान भाजून घ्यायचा आहे। 2 लाल काश्मीरी मिरच्या टाकल्या, त्याही छान मिक्स करायच्या। सर्व आपल्याला मसाला छान असा मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर मसाला आपला छान भाजला आहे। खोबरंही त्यामधलं छान भाजलं। थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढला होता त्याच भांड्यामध्ये मी इथे मसाला टाकून घेत आहे। सर्व मसाला भांड्यामध्ये टाकून घेतला। मासवडीसाठी जो मसाला उरला होता तोही मी टाकून घेत आहे। कोथिंबीर टाकायची, थोडीशी हळद टाकायची, धनिया पावडर टाकायची 2 चमचे, गरम मसाला टाकायचा 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची। तुमच्या तिखटानुसार कमी जास्त तुम्ही लाल मिरची पावडर करू शकता। झाकण लावायचं। सुरुवातीला कोरडंच फिरवून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी ते कोरडं फिरवून घेतलं, त्यामध्ये अजून पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने गॅसवर आता पातेलं ठेवलं आहे। 2 मोठे चमचे तेल टाकलं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। कोथिंबीर छान परतल्यावर
मसाला टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा आहे, एकसारखा हलवत राहायचा। या रस्स्यामध्ये आपण लवंग आणि मिऱ्याचा अजिबात वापर केला नाहीये। आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर मसाल्याला छान तेल सुटलं आहे, बघू शकता। भाजीसाठी आपण इथे गरम पाणी केलं आहे, तेच टाकत आहे। भाजीला केव्हाही गरम पाणी टाकायचं, भाजीला ही छान चव येते। मी इथे मला पाहिजे एवढं पाणी टाकून घेतलं, छान मिक्स करायचं आहे चमच्याने एकसारखं। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला पातळ किंवा घट्ट कसा रस्सा हवा असेल तितकं पाणी टाकू शकता। भाजी होईपर्यंत आपण मासवडी कापून घेऊयात, छान थंड झाली आहे। चाकूने मी याचे छोटे छोटे पीस असे कापून घेणार। मासवडी कापल्यानंतर तुम्हाला एक पीस दाखवते, बघू शकता। मस्त अशी मासवडी तयार झाली आहे। ह्या पद्धतीने मासवडीचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता, किती छान झाला आहे, मस्त दिसत आहे। सर्व मासवड्या मी अशाच कापून घेणार आहे। रस्साही आपला छान शिजला आहे, मस्त। आता त्याच्यावर फेस दिसत असेल, पण थंड झाल्यानंतर मस्त तरी दिसते भाजीवर। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं आहे। ह्या पद्धतीने मासवडी आणि रस्सा छान तयार झाला, नक्की तयार करून बघा। आणि हो, असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।